जर व्यक्तीचा वैयक्तिकरित्या विचार केला म्हणजे इंडिव्हिज्युअल विचार केला तर याचं सामूहिक परस्परावलंबित्व आहे. येतंय लक्षात? मग हे परस्परावलंबित्व कसं आहे तर व्यक्ती आणि समाज, संस्था, संघटना यामध्ये आंतरसंबंध प्रस्थापित झालेले असतात. बरोबर की नाही? आणि त्यातूनच हे परस्परावलंबित्व निर्माण झालेलं असतं. एकट्या व्यक्तीचं, इकडं व्यक्ती आणि इकडे या सर्व संस्था. तो व्यक्ती स्वतंत्र राष्ट्र किंवा देशात राहत असतो. येस ऑर नो? त्याच पद्धतीतून आपण ज्या वेळेला राष्ट्र किंवा देश, कंट्री या अर्थाने विचारात घेतो त्यावेळेला तो पण इतर देश, आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना यांच्यासोबत आंतरसंबंध प्रस्थापित करत असतो, जसं या ठिकाणी झालं. बरोबर? आणि यातूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होते. काय निर्माण होते? आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आंतरराष्ट्रीय व्यवस्था जशी निर्माण झाली त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतून काय निर्माण होतात? आंतरराष्ट्रीय संबंध. काय निर्माण होतात? आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधातून किंवा आंतरराष्ट्रीय संबंध कशातून निर्माण होतात तर आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय धोरण कशातून निर्माण होतात? याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फॉरेन पॉलिसीज. कळालं? आता सुरुवात कुठून कुठं झाली?